मुलांनो, सध्या 10वी आणि 12वीचे रिझल्ट लागणार आहेत आणि आपल्या पालघर जिल्ह्यातील खास करून जे आदिवासी समाज आहे आणि आदिवासी समाजातील जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गळती होत आहे आणि त्याचाच एक अभ्यास केला असता त्या गळतीची कारणं शोधली असताच एक गोष्ट लक्षात येते की आपल्याकडे जी मुलं आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन भेटत नाही आहे की 10वी नंतर 11वीला ॲडमिशन करायचं आहे कॉलेजेसमध्ये महाविद्यालयामध्ये, तर त्या ठिकाणी जी कोणकोणती कागदपत्रं लागतात त्या कागदपत्रांची पूर्तता ही वेळेवर केली जात नाही आणि ते एक महत्त्वाचं कारण आहे शिक्षणाच्या गळतीचं। म्हणून आज आपण हा एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून आपल्या अशा मुलांना जे पुढचं शिक्षण घेण्यासाठी तयार आहेत परंतु त्यांना काही योग्य मार्गदर्शन भेटत नाही, कोणती कागदपत्रे वेळेवर काढायची ह्याच्या संदर्भात व्यवस्थित माहिती नाही आहेत, तर त्या अनुषंगाने आम्ही एक छोटीशी व्हिडिओ बनवत आहोत। तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबून राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर मित्रांनो, आपल्याला 10वी नंतर 11वीच्या ॲडमिशनसाठी जावायचे असल्यास किंवा ITIला आपल्याला जर ITIच्या काही ट्रेड्सला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे असल्यास आपल्याला जी कागदपत्रं लागतात त्याच्याकडे आपण एक नजर ठेवूया। तर एक जन्मदाखला जे डॉक्युमेंट्स आहे ते आपल्याला महत्त्वाचं एक डॉक्युमेंट्स आहे। त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, 10वी नंतर ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकत आहे त्या ठिकाणी तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला मिळणार आहे, त्याला TC हे सुद्धा TC म्हणून सुद्धा संबोधलं जातं। त्याच्यानंतर तुम्हाला काही ठिकाणी जे टेक्निकल किंवा तांत्रिक शिक्षण घ्यायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र हे खूप महत्त्वाचं आहे। तुमच्या वडिलांचं जर तुम्हाला 18 वर्षे पूर्ण झाली नसतील तर तुमच्या वडिलांचं अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे, त्यालाच डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणून सांगितलं जातं। त्याच्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं जे डॉक्युमेंट्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला उत्पन्नाचा दाखला हा एक दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट सांगायचं झालं तर आपल्याला आपला जातीचा दाखला, त्याच्यानंतर आपलं रहिवासी दाखला, त्याच्यानंतर आपलं जर फोटो चे ID जर सांगितलं तर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदानाचा फोटो हा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचं एक डॉक्युमेंट्स आहे। त्यानंतर आपल्याला 10वीची पासिंग सर्टिफिकेट, 10वीचं मार्कशीट ही डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाची आहेत। मुलांनो, तुम्हाला एक महत्त्वाची सूचना देतो की तुम्ही जर ही जी मी सांगितलेली जी डॉक्युमेंट्स आहेत ती जर काढली नसतील तर तुम्ही लवकरात लवकर काढावी आणि ही जी डॉक्युमेंट्स काढताना तुम्ही तुमच्या घरच्यांच्या जोडीला तुम्ही स्वतःसुद्धा जा, जेणेकरून तुम्हाला ह्या ऑफिसेसमध्ये काय चालतं आणि कशाप्रकारे कामकाज चालतं ह्याची तुम्हाला जाणीव होईल। त्याच्याबरोबरच तुम्हाला तुमचे तलाठी ऑफिस झालं, त्याच्यानंतर तुमचं तहसील ऑफिस झालं, त्याच्यानंतर तुमचं ग्रामपंचायत ऑफिस झालं, ह्या ठिकाणी तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी कोणत्या प्रकारे व्यवहार चालतो ह्याचीसुद्धा तुम्हाला माहिती मिळेल। त्याच्याबरोबरच दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर आपल्या आदिवासी समाजातील जी मुलं आहेत त्यांना एक विनंती आहे की आपले जे आईवडील आहेत हे कमी शिकलेले असतात, अशा ऑफिसेसमध्ये हे खूप कमी त्यांचं येणं जाणं असतं किंवा हे जे सरकारी अधिकारी असतात यांच्याशी खूप कमी बोलणं असतं, त्यामुळेच त्यांना अशा ऑफिसबद्दल व्यवस्थितरित्या माहिती नसते आणि त्याच्यासाठी तुम्ही आपल्या गावातील जे शिकलेले किंवा जे नेहमी अशा ऑफिसेसमध्ये जात असतात अशा लोकांच्या जोडीला जा आणि त्यांच्याकडून तुम्ही त्यांची मदत घेऊन तुमची डॉक्युमेंट्स काढा। आणि दुसरं महत्त्वाचं एक सांगायचं झालं तर आपल्याकडे जवळच जे सेतू केंद्र असतात ही सेतू केंद्र अशी सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला काढून देण्यासाठी नेहमी मदत करत असतात। मित्रांनो, आपण येणाऱ्या काही 1-2 दिवसांमध्ये आपल्या चॅनलवरती 10वी नंतर कोणती फील्ड निवडायची, त्याच्यानंतर 12वीसाठी जे कोणतं क्षेत्र निवडायचं आणि त्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारच्या संधी तुम्हाला उपलब्ध आहेत ह्या अनुषंगाने आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत। तर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि खास करून आपल्या पालघर जिल्ह्यातील जो आदिवासी समाज आहे, माझे आदिवासी बांधव आहेत, त्यांना मला एक सांगावंसं वाटतं की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी MIDCs आहे त्याच्यामध्ये बोईसर MIDC आहे, पालघर MIDC आहे, वसई विरार MIDC आहे, त्याच्यानंतर डहाणूच्या पुढच्या भागातले ज्या ठिकाणी घोलवडसारख्या एरियामध्ये ज्या कंपनीज आहेत त्या कंपनीज, त्याच्यानंतर मनोर, वाडा ह्या ठिकाणच्या ज्या कंपनीज आहेत ह्या कंपन्यांमध्ये कोणत्या प्रकारचे जॉब्स उपलब्ध आहेत ह्या संदर्भामध्ये तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत। आज MIDCमध्ये आपल्या जवळील जी MIDC आहे ह्या MIDCमध्ये तुमच्याकडे ज्या कंपनीज आहेत त्याच्यामध्ये APIs आहे, फार्मास्युटिकल आहे, कॉस्मेटिक्स आहे, त्याच्यानंतर केमिकल्स आहेत, अशा बऱ्याचशा कंपन्या आपल्या ह्या जवळपासच्या MIDCमध्ये बसलेल्या आहेत। त्याच्यानंतर टेक्स्टाईल्स कंपन्या झाल्या, त्याच्यानंतर मेटॅलिक कंपन्या झाल्या, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कंपन्या झाल्या, तर अशा बऱ्याचशा कंपन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध आहे। परंतु आपल्याकडे जे शिक्षणाची उपलब्धता नसल्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे कुशल कामगारांची उपलब्धता नसल्यामुळे आपल्याकडची जी 10वी आणि 12वी झालेली जी मुलं आणि मुली आहेत ह्या अशाच कंपनीमध्ये जाऊन ना ॲज अ कंत्राटी बेसिसवर एक अकुशल कामगार म्हणून काम करत असतात।
आपल्या आदिवासी समाजातील मुलांची मेहनत करण्याची खूप तयारी आहे, शिक्षण पूर्ण करण्याची तयारी आहे, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन भेटत नसल्यामुळे त्यांचं करिअर हे नष्ट होतं आणि कळत नकळत हे आपल्या आदिवासी समाजाचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे। तर आपल्या आदिवासी समाजातील जे होतकरू तरुण आहेत, ज्यांना समजतं ज्यांना 10वी नंतर काय करायचं, 12वी नंतर काय करायचं, तर अशी जवळपासची जी मुलं आहेत त्यांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करा, जेणेकरून आपल्याला सुद्धा त्यांना एक चांगलं नेतृत्व करता येईल आणि एक आपल्या आदिवासी समाजाला कुठे ना कुठेतरी एका चांगल्या स्टेजवर नेऊन ठेवता येईल। त्यासाठी आपला, माझा, तुमचा सर्वांचा हातभार लागेल। तर त्याच्यासाठी आपण ही एक व्हिडिओ बनवत आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही चुकलं असेल किंवा काही राहिलं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि आपल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल किंवा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हां, महत्त्वाची एक गोष्ट की 10वी आणि 12वी झालेली जी किंवा एक्झाम दिलेली जी पोरं आहेत त्यांना तुम्ही ही व्हिडिओ नक्की दाखवा, जेणेकरून त्यांना त्यांच्या करिअरसाठी कुठे ना कुठेतरी आपला एक हातभार लागेल। तर आपली जी पुढची जी व्हिडिओ येत आहे तिथपर्यंत तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या।